घरामध्ये आमची आई पुराची तयारी करत आहे आणि पप्पांना आवरायचं सांगत आहे आणि मी पुलाव पाण्यावर लक्ष ठेवून आहे. तर तिथे गेले आपला जंबल अण्णा भेटले आणि मगरीची 2 पिल्ली नुकतीच येऊन गेले असे कोणतं सांगत आहे. पुढे होती म्हणा आज नाही आलो. तुम्ही आता काय आज लईच नव्हती येऊन गेलो मी नुसता बघून गेलो आंघोळ केलं नाही आज. या साईडला आपल्या गावातले मित्र जे आहेत पोरं त्यांनी बोलवाल ते त्यांच्यासोबत उशीरभर बोल थांबलोय मी. अरे इंसान का बच्चा है मगरा पिल्लू नहीं हो. वाढले ना पाणी वाढलं पाणी भरपूर वाढलं. पाणी लय भरपूर वाढले. तुमच्या घरात घरातील व्हिडिओ बघू नका. लाईक सबस्क्राईब करा. नदी मारली. जय तिकडचा कृष्णा घाट मगरची पिल्ली दाखवा आम्हाला. मगरची पिल्ली विषय मगरची पिल्ली असते म्हणा आणि मी पण गेली आपण तुम्हाला फोन लावायची त्याचा सेल्फी काढला असता आपण. मला फोन लावायची मगरची पिल्ली तुम्हाला सांगतो पाणी वर आले आपण खाली घालवायचा पिऊन. हो घ्या 27 तारखेला यायला लागतंय. 27 तारखेला यायला लागतंय. कुठं 27 ऑगस्ट अष्टविनायक गणपती मंडळ. सिद्धिविनायक अष्टविनायक गणपती मंडळ आमचा आहे. सिद्धिविनायक गणपती मंडळ महाप्रसाद आहे ना. महाप्रसाद मंडळ लगी येणार 100%. आफ्रिकन आलाय. तिकडचा ब्लॅक डायमंड आलेला आहे. थंबनेलला हे लावायला लागते. तिकडचा ब्लॅक डायमंड. ए जाऊ त्याला रे गॅस टाकी आणला सोडा जाऊ दे रे. अरे घरात गॅस करायला जेवण करता आपण गॅस करत नाही. जॉन सिना पट्टीवर टाकलं त्याला. जॉन सिना पाण्यामध्ये मोबाईल झालं. सुरुवात झाली बघा. पहिलं पाणी पुलाव याला इथून सुरुवात झाली बघा. कामाला गेल्यात घरला या. जी कामाला गेल्यात ती घरला या. हे प्रभु ईश्वर जगन्नाथ प्रेमानंद अलग से पानी आ गया. टेकलेलं आलं. दुपार पण पाणी वर पडते काय. ए कोण केली मस्ती. डिगराच्या कृष्णा गाडी काढण्यात येईल. हे प्रभु ईश्वर जगन्नाथ प्रेमानंद में ये क्या हो गया. अलग से पानी आ गया. गमछा भी खुल गया. मेरा गमछा. अरे ये गमछा नहीं ये मेरा प्लग है बाबा. आपका नहीं डालेगा ये. गाड़ी का प्लग है. प्लग निकाल. मेरा प्लग निकालूंगा म्हणते बघ काय रे बाबा. मेरा प्लग फिक्स है निकलता नहीं हो. सगळं सगळं सुट्टी नाही. हे माझं कपडे आहे रे माझा कपडे आहे देऊ. अरे मला गाडी धुवाल दे. अरे लई हे करू नको रे. ब्लॉगरची गाडी नाजूक आहे खराब आहे. ब्लॉगर गरीब आहे अजून त्याला पेमेंट चालू झालं नाही. अजून भेटलं नाही पैसे. पैसे किती भेटते अजून नाही 2 वर्ष काही नाही अजून. किती 5 रुपये फक्त. हा 5 रुपये मी तर रील्सा करू नका बंद करा म्हणते. तरी बरं आमच्यातलं पैसे कमी होत नाही. मग तर कोणीच केलं नसतं. केलं तर नाही नसतं. आयुष कोण कवी. आयुष्यात लागेल लागेल. म्हण चल इकडनं म्हणलं तर चांगलं होईल का सांगू का. कारण की इकडे वारे येते ना. वारे इकडे आहे आवाज येत नाही. माईक नाही ना आपल्याकडे. माईक नाही पुढे की जरा. हा 1 2 3 थांबा सेटअप मेकअप करूया म्हणणार सेटअप करूया म्हणून लागलाय. आता का डॉल्बी डिजिटल आहे बॉक्स. हे फिक्स केस आहे सोड.
असं ऊन पडल्यावर समाधान वाटते बघ त्याच्या आईला. होय राव. तिथं जरा तर कमी होईल असं वाटते पाणी. काय समाधान डिग्रजच्या कृष्णा किनारीच आहे. काय करायचं आता. हा चल काय भाऊ तुझं. गाईज हे झाडपाला ओढलाय आता काय करायचं. हाताला निळा काय लावलाय ना. 2 3 हा आजपर्यंत मन आजपर्यंत आयुष्यात सप्ताह आलोय कविया बोली सप्ताह आलोय कविया बोली. हा वडापाव दे माशी ए, अरे आवाज क्लिअर आला शेत. अहो कुठून सकाळ सकाळ उठून चंदीत उठून. लागेल रे. अरे तुझ्या आईला. हा वडापाव हा वडापाव वडापाव हा वडापाव खोटे बोलायचं. आई ऐकत नाही. ए अरे थांब मी माईक आणतो थोड्या वेळाने. माईक आणतो मी. माईक आल्यावर करतो. गप रे, गप सोड. ए थांबा फोटो काढणार 1 मिनिट. पुलाच्या खाली पोकळी आहे. त्या पोकळीतनं हवा पाण्याला वर दाबत आहे आणि सायरन देखील वाजवत आमच्या गावातील ग्रामपंचायतचे अधिकारी यायला लागलेत. ए मागे मागे चला पोलीस गाडी आलेला. पाणी 2-3 तासातच पुलावरनं पडायला चालू झालं, जे पुलाच्या 3 ते 4 फूट खाली होतं. दोन मिनिट थांब. शांत आठवडे बोलत थांब थांब थांब. सहा वर्षातनं पुलावर पाणी आल्यामुळं लोकांची सेल्फी घेण्याची गर्दी देखील तितकीच होती. डिग्रजच्या कृष्णाकडचे डांगे अण्णा आले आहेत पाणी पाहण्यासाठी. पूल बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे. पहिल्या भागात तुम्ही पाहिलं असेल की माझा भाऊ खिडक्या घेऊन चालला होता. त्यातली त्याने एक खिडकी न बसवताच का परत आणली हे लक्षात आलं नाही. बहुतेक त्याची मापत चुकली होती हे नंतर आम्हाला कळालं. तो दिवसभर खिडक्या मागेच होता. पुराच्या पाण्याला घाबरून छोटे छोटे जीव मात्र जिथे सहारा मिळेल आसरा मिळेल तिथे असे बसत होते. पुढे देखील त्याची भरपूर व्हिडिओ येणार आहेत. तेव्हा पाणी एका सलग सर्व होलातून उडत आहे. आता पाणी नुकतंच वर येणार आहे. ए प्रेशर वाढलं. वर आलं पाक वर आलं पाणी. झालं. सकाळ तर ना वातावरण झाले. पुलावर आणलं पाणी पाहण्यासाठी गावातील स्त्रिया मंडळी आणि लहान मुलं देखील आश्चर्याने येत होते. पण पुलाला पाणी किती ताबत होतं हे त्यांना याचा कल्पनाच नाही आहे. मुलं जी आहेत ते आपल्या गाडीसंग मस्ती करायला ती. त्यांना पाणी गाडीसोबत पाय साकारानं उडवायचं दोन्ही स्टँडवर उभा करून. पण माझ्या गाडीला 2 स्टँड लागत नव्हते. ते एक बरंच झालं. डबल स्टँड आहे पण लागत नाही. कट झाले रे एक साईड ना. ए दुबईचा शर्ट घालून आला. थायलंड दुबई शर्ट आहे. दुबई शर्ट. हे काय हे आहे काय कुठली हत्ती आहे. माधुरी आहे. माधुरी प्रिंट करून आणलाय. त्यातूनच एखादा पाण्याचा थेंब कॅमेऱ्याच्या कोपऱ्यावर पडायचा आणि हा मुलगा म्हणतो मला काहीतरी बोलायचं आहे. पूर आलाय. या लागते पवायला. काय रे घाबरतात पोरं काय काय. पाऊस मोठा आला आहे. रेनकोट घालून काय उपयोग नाही. पूर येणार महापूर. ए लाकड नाही जणाला. मग अशी कॅमेऱ्यामध्ये पाणी दिसेल तर पास बंद करतो. ए चला आता जाऊया. पाऊस आला आहे. घरला जाऊया. चला बाय बाय. सर्वांच्याच घरी आता गॅस आणि हे आहे त्यामुळे कोण आता लाकडं वापरत नाही आणि किडांचा मात्र हाल चालू होतो बघा. गाडीवर काय किंकोबर आला माझ्या. काय
इंडिया गारमेंट आहे, लट्टे नाही रे. ए लट्टे नाही रे, इंडिया गारमेंट आहे, इंडिया गारमेंट. किरण कोणाची आहे? पूल बंद झाला तर गावातून बाहेर झालेल्या लोकांना पुन्हा गावात येणं खूप अवघड आहे. त्यामुळे ते लगबगीने सगळेजण गावाकडे याल ते. ए आमच्या गावाकडे दादा महागा पाणी दे मुसकाडे जाऊ. किती येते बुया? हा किती ओढतो बुया? किती ओढतो बुया? चल अरे माझ्या गाडीला स्टँड नाही राजा, डबल स्टँड नाही. आली का? ए आली पोलीस गाडी आली. ए पोलीस गाडी आली, चला चला चला. तर आता थोड्याच वेळात पूल बुडणार आणि आता पाणी कुठंपर्यंत येते याची मात्र धास्ती आहेच. ए पोरांनो जाऊ नका काय आता. काम आहे तुमचं? ए आता जाऊ नका रे, आज जाऊ नका, 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 जाऊ नका. लय केलं सकाळी पण रेकॉर्डिंग आहे. राहून उद्या पुलावर पाणी आल्यावर पुलाच्या पुढून देखील खळगा असल्यामुळे रस्त्यावर पाणी होतं. तिथून गाडी मी हाणत पुन्हा रस्त्यावर आलो. आता थोडा वेळच थांबणार आणि पुन्हा घराकडे जाणार, कारण पाणी खूप वाढले. गावाच्या संपर्काचा सगळ्यात मोठा आधार असलेला पूल आता पाण्याखाली गेलाय. बरसात के दिन आए, अभी नहाने के दिन आए. राज दादा येऊ आहे. दादा ए ब्लॉग मध्ये आला तर दादा, राज दादा. ब्लॉगर पुराचं पाणी घराडे आले, काही काळजी तर आहे का नाही वाटतंय नाही. काळजी कशी वाटणार नाही मित्रा. 2019ला देखील जीव वाचवला आणि फक्त रेनकोटच अंगात होता आणि यावेळी देखील फक्त जीवच वाचवायचा. चला आता रेनकोट म्हणजे फक्त रेनकोटच मित्रा. हे बघ, आलिया भोगाशी असावे सादर. चला. अगं पुरामध्ये आमचा धीर खचू नये म्हणून आमची आई देखील आम्हाला प्रोत्साहन देत आहे. आय पाणी 37 फुटावरून 38 फुटापर्यंत आली. इथं खाली आले की स्टँडच्या मागं. येते का दुकानातला पसारा भरलाय सगळा आणि हितला किती भरायला लागतोय? थोडाच आहे नुसता न्यायचा वर. इथेच पाणी हिता आल्यावर घ्यायचा. काय लई पूर, काय 1-2 पूर बघितल्यात वय, 5-7 पूर बघितल्यात. काय पाणी धडाधडा येत नाही, काय नाही, सावकाश येते. आणि आपल्याकडच्या नदीकडच्या सगळ्या लोकांनी पवाय येते. पवायला शिकवतातच लोक लहानपणीपासून मुलांनी. आपण जाताना संघ मुलं घेऊन जातात आणि ती पवाय शिकवतात. त्यामुळं घ्यायचं एवढं काय, मग सरकार नियंत्रण करते, आपली काळजी त्यासनी आहे. अहो एवढं काय घ्यायचंय पाण्यानं? मी घाबरलो म्हणून सगळी म्हणाले पुराला पळाले सगळेजण. अरे आता तेच पळणार की जीव पुकारून सांगितल्यामुळं पळत्यात लोक. खरं आपण पाण्याकडला आहे म्हटल्यावर काय करायचं? घेऊन चालतंय का? काय गाव सोडून जायचं आहे? काय घर सोडून जाते? कोण जाते का? 4 दिवस जात्यात आणि येत्यात. काय पूर काय 12 महिने राहत नाही. नदीकडलं आपलं गाव आहे म्हणलं काय तेवढं सोसायचं नाही, तेवढं सगळं सोसायचं. सोसायला लागणार की 12 महिने सगळं चांगलं दिवस येतील कसं? हे काय एवढं तिथं पाणी आल्यावर आपण जायचं. चालते मग काय घाबरत नाही त्याच्या. आहे, पवा येतंय सगळ्यांनी आपल्यात आणि गावात 100% लोक पवा येत असते नदीकडच्या लोक. जाऊ हा चालते मग लय काय घाबरत नाही मी. काय घाबरत नाही, सगळा पसारा भरलेला आहे, काय अडचण नाही. तर त्या दिवशी रात्री मला व्यवस्थित झोप लागली नाही, कारण सारखी जाग यायची आणि उठून एकदा पाहिलं तर सकाळचे 5 वाजले होते. म्हणलं बऱ्यापैकी झोप तर झाली आहे. आता पुन्हा एकदा झोपलो मी आणि डायरेक्ट पुन्हा झोप कमी झाल्यामुळे मी पुन्हा 7लाच उठलो आणि म्हणलं आता पवाय जायचं तर काय कॅन्सल आहे. पण पाणी खाली कुठेपर्यंत आले बघू, कारण पूल क्रॉस केलं तर स्टँडच्या मागं देखील आलतं आणि आता पाहतो तर पाणी घराजवळच आलतं. कुठं आले पाणी? पाणी जवळ आली. काल सकाळी पुलाया खाली होतं तर आज डायरेक्ट इथं. नंदरवाट अजून चालू असेल की. 2 वाटा बंद झाले ना आता. आता फुगाय चालू होते ना. कोणत्याही पुरात इतका हाल होणार नाही हे मला माहित होतं जितकं 19च्या पुरात झालं. 19च्या पुराच्या वेळी मी ब्लॉगर नव्हतो, नाही तर तुम्हाला हाल बघून देखील तुमच्या डोळ्यात पाणी आलं असतं मित्रांनो. हे बघा इथं पाणी आपल्या घरात जवळ एकदम आलेलं आहे आणि काका आहेत, काकाने सगळं सामान आवरलेलं आहे. आवरलं काय?
पाणी जवळ आले. सांगितलं काय? बघा स्पीडनं पळायला लागले. 42 झालास ना बरोबर. आता या सकाळ भागात आमचं घर असल्यामुळे लोकांनी पसारा हलवायला जनावरं हलवायला चालू केलं आणि मी उठून आश्चर्याने पावसाकडे पाहत आहे आणि विचार करता की यार पाणी लय आत यायला नको नाही तर लय हाल होईल. झोपेतनं उठून बिन चपलाचंच पाणी पाहायला गेलतो. पाय राड झाला आता झोपाय जात नाही. चप्पल मी घालता आलतो येड्या. पाय राड झाला. हात उठतोय. कसला? आता काय जरा पाणी दिसते नुसतं काय दिसते. कोणत्या पाण्यात गेलं पाहिजे.